साताऱ्यातील सर्वात प्रसिद्ध 10 धबधबे. मित्रांनो, महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया आणि शूरवीरांची भूमी म्हणून ओळखला जाणारा सातारा जिल्हा पावसाळ्यात जणू पृथ्वीवरचा स्वर्गच बनतो. सह्याद्रीच्या अथांग डोंगर रांगा, धुक्याची पांढरी शुभ्र चादर आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराची जैवविविधता या जिल्ह्याला एक वेगळीच जादुई ओळख मिळवून देते. पावसाळा सुरू झाला की येथील सह्याद्रीच्या काड्याकापाऱ्यातून आणि घनदाट जंगलातून शेकडो मनमोहक धबधबे ओसंडून वाहू लागतात. येथे कुठे ढगाची स्पर्धा करणारी भारतातील सर्वात उंच धबधबे, तर कुठे वाऱ्याच्या वेगाने गुरुत्वाकर्षणालाही आव्हान देणारे उलटे धबधबे पाहायला मिळतात. पाण्याचा खळखळणारा रौद्र आवाज आणि हिरवाईने नटलेली निसर्गाची किमया एकदा तरी डोळ्यात साठवून ठेवावी अशीच असते. अशातच आज आपण साताऱ्यातील सर्वात प्रसिद्ध 10 धबधबे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, भिल्लार धबधबा. नंबर 10 वर आहे महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील भिल्लार धबधबा. पुस्तकांचे गाव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या भिल्लार गावाजवळ हा धबधबा वसलेला आहे. हा धबधबा साधारणतः 300 फूट उंचीवरून खाली कोसळतो. पाचगणी आणि महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक उत्तम आणि शांत निसर्गरम्य ठिकाण आहे. या धबधब्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुख्य महामार्गावरून प्रवास करतानाही याचे सुंदर आणि विहंगम दृश्य पाहायला मिळते. इथले शांत वातावरण आणि धुक्याची चादर पर्यटकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. नंबर 9, चायनामन्स धबधबा. नंबर 9 वर आहे महाबळेश्वरमधील प्रसिद्ध चायनामन्स धबधबा. महाबळेश्वर बसस्थानकापासून अवघ्या 2.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा कोयना घाटीत 500 फूट उंचीवरून खाली दरीत कोसळतो. 19व्या शतकाच्या शेवटी या भागात चीनी कायद्याकडून शेती करून घेतली जायची. त्यामुळे या ठिकाणाला चायनामन्स फॉल्स हे नाव पडले. एकाच वेळी वेगवेगळ्या प्रवाहातून खाली येणारे पाणी आणि आजूबाजूची गर्द हिरवाई यामुळे फोटोग्राफीसाठी हे महाबळेश्वरमधील एक उत्कृष्ट ठिकाण मानले जाते. नंबर 8, धोम धबधबा. नंबर 8 वर आहे धोम धरणाच्या आणि बांबोली परिसरातील सुंदर धोम धबधबा. सातारा शहरापासून जवळ असलेला हा परिसर पावसाळ्यात पूर्णपणे हिरवाईने नटलेला असतो. धोम धरणाचा विस्तीर्ण जलसाठा, सह्याद्रीच्या कड्यांवरून येणारे पाण्याचे छोटे छोटे प्रवाह आणि येथील शांत वातावरण यामुळे विकेंडला कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. धरणाच्या पाण्यात पडणारे डोंगराचे प्रतिबिंब आणि नजीकच्या परिसरातून वाहणारे धबधबे मनाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करतात. नंबर 7, केळवली धबधबा. नंबर 7 वर आहे साताऱ्यातील अत्यंत निसर्गरम्य असा केळवली धबधबा. केळवली गावाजवळ असलेला हा धबधबा त्याच्या निसर्गरम्य आणि विस्तीर्ण रूपासाठी ओळखला जातो. डोंगराच्या कड्यावरून पायथ्याशी असलेल्या मोठ्या खडकावरून पाणी खाली येतानाचे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसते. अजूनही अनेक पर्यटकांसाठी हे ठिकाण थोडेसे ऑफबीट असल्याने इथे व्यावसायिक गर्दी खूप कमी आणि निसर्गाची शांतता जास्त अनुभवायला मिळते. ट्रॅकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी हा धबधबा एक उत्तम पर्याय आहे. नंबर 6, सडावाघापूर उलटा धबधबा. नंबर 6 वर आहे पाठाण तारळे परिसरातील सडावाघापूर येथील प्रसिद्ध उलटा धबधबा. याला उलटा धबधबा म्हणण्याचे कारण म्हणजे जेव्हा दरीतून वरच्या दिशेने प्रचंड वेगाने वारा येतो तेव्हा धबधब्याचे खाली पडणारे पाणी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन वाऱ्याच्या वेगामुळे पुन्हा वरच्या दिशेने उडते. हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पावसाळ्यात इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. या पठारावरून आजूबाजूच्या दऱ्या आणि पवनचक्क्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. नंबर 5, एकीव धबधबा. नंबर 5 वर आहे साताऱ्यातील एकीव धबधबा. हा धबधबा त्याच्या मनमोहक आणि पसरट प्रवाहासाठी प्रसिद्ध आहे. पायथ्याशी असलेल्या खडकावरून दुधाळ रंगाचे पाणी फेसळत खाली येतानाचे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसते. येथील पाण्याचा प्रवाह वेगाचा नसल्यामुळे येथील आजूबाजूला सुरक्षित खडक असल्यामुळे निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन या धबधब्याचे सौंदर्य अनुभवता येते. पावसाळ्यात साताऱ्याचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल तर एकीव धबधब्याला एकदा तरी नक्की भेट द्यायला पाहिजे. नंबर 4, ओझरडे धबधबा. नंबर 4 वर आहे कोयना अभयारण्य आणि नवजा परिसरातील अत्यंत लोकप्रिय असा ओझरडे धबधबा. सह्याद्रीच्या उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा कोयना धरणाच्या जलसाठ्याजवळ असल्याने येथील निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलते. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलातून छोटासा आणि सोपा ट्रेक करावा लागतो, जो निसर्गप्रेमींसाठी मोठा रोमांचक अनुभव असतो. येथील पाण्याचा पांढरा शुभ्र प्रवाह, आजूबाजूचे दाट जंगल आणि दुर्मिळ वनस्पती पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. नंबर 3, लिंगमळा धबधबा. नंबर 3 वर आहे महाबळेश्वरमधील सर्वात प्रसिद्ध आणि निसर्गरम्य लिंगमळा धबधबा. महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर असलेला हा धबधबा वेण्णा नदीच्या प्रवाहातून तयार होतो आणि सुमारे 600 फूट उंचीवरून खाली दरीत कोसळतो. येथे एक छोटा धबधबाही आहे जिथे पर्यटक सुरक्षितपणे पाण्यात भिजू शकतात.
वन विभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी सुंदर पायऱ्या आणि विहंगम डेक तयार केले आहेत, जिथून या मुख्य धबधब्याचे आणि दोन धरणाच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. नंबर 2 वजराई धबधबा. नंबर 2 वर आहे भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असलेला वजराई धबधबा. जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराजवळ बांबवली गावात हा धबधबा आहे. उरमोडी नदीचा उगम हा याच धबधब्यातून होतो आणि हे पाणी सुमारे 853 फूट म्हणजेच 260 मीटर उंचीवरून खाली 3 टप्प्यात कोसळते. कास पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम आणि वजराई धबधब्याचे रौद्र रूप याचा संगम साताऱ्याचे सौंदर्य द्विगुणित करतो. ट्रॅकिंग आणि साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी हे एक स्वप्नवत ठिकाण आहे. नंबर 1 ठोसेघर धबधबा. आणि नंबर 1 वर आहे साताऱ्याची शान आणि महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असा ठोसेघर धबधबा. सातारा शहरापासून अवघे 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा त्याच्या रौद्र आणि अथांग रूपासाठी ओळखला जातो. येथे 15 मीटर ते तब्बल 500 मीटर उंचीवरून कोसळणारे लहान मोठे अनेक धबधबे आहेत. पावसाळ्यात ठोसेघरचा गरजणारा आवाज आणि आजूबाजूला पसरलेली धुक्याची चादर अनुभवणे हा आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरतो. येथील उत्तम सोयी सुविधा आणि सुरक्षित गॅलरीमुळे हा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक बनला आहे. तर मित्रांनो, हे होते साताऱ्यातील टॉप 10 धबधबे. पावसाळ्यात साताऱ्याला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणाला तुमच्या लिस्टमध्ये नक्की समाविष्ट करा. तुम्ही यापैकी किती आणि कोणते धबधबे पाहिले आहेत ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.